नारायण शेठ अग्रवाल यांच्याकडून महान तपस्वी कैकाडी बाबा व हबप्प कोंडीराम काका यांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे स्वागत। 34व्या वर्षी ही परंपरा सुरू। पंढरपूर येथे पायी चाललेल्या वारकऱ्यांना सोलापुरी चादरीचे वाटप। सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त महान तपस्वी कैकाडी बाबा व हबप्प कोंडीराम काका यांची पालखी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेस पायी जात असताना दरवर्षीप्रमाणे कोपरगाव अग्रवाल चहा कंपनीचे मालक नारायण शेठ अग्रवाल यांनी या पालखी दिंडीचे उत्साहात स्वागत केले। यंदा या पालखी सोहळ्याचे 34वे वर्ष असून पालखीचे आगमन, जेवण व कीर्तन तसेच मुक्काम सोमवार दिनांक 6 जुलै रोजी कृष्णाई मंगल कार्यालय येथे होता। या पालखी सोहळ्याच्या स्वागताला विघ्नेश्वर चौक येथून श्री नारायण शेठ अग्रवाल यांच्या निवासस्थानी कृष्णाई मंगल कार्यालयासमोर पालखीसोबत पायी चालून स्वागत करण्यात आले व निवासस्थानी स्वागत आरती कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रम दिंडीला पंढरपूर येथे पायी चाललेल्या वारकऱ्यांना सोलापुरी चादर वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सौ श्री अमितदादा नितीनदादा कोल्हे, चेअरमन संजीवनी युनिव्हर्सिटी हे उपस्थित होते। तसेच नगर अध्यक्ष पराग संधान, संदीप वरपे, रयत शिक्षण संस्था यांचा वारकऱ्यांच्या वतीने वारकरी सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमास पाहुणे म्हणून उद्धवरावजी डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितजी निकत, मुख्याधिकारी विजयकुमार विशाल अग्रवाल पाचोरा, कांती शेठ अग्रवाल उद्योगपती, डॉक्टर मुळे DS, जितेंद्र CB, गंगवाल सुशांत घोडके, SL कुलकर्णी, CA योगेश छोटूभाई जोबनपुत्र, सौ सोनल भाभी, अमोल अजमेरे, नगरसेविका विश्वनाथजी श्यामलालजी राठी, प्रसाद नाईक, शेखर देशमुख, कृष्णाई मंगल कार्यालय, संजय शेठ लोहाडे उपस्थित होते। यावेळी आमदार विवेक भैया कोल्हे यांनी दिल्ली येथून मोबाईलद्वारे वारकऱ्यांसोबत संपर्क साधत आषाढी वारीसाठी शुभेच्छा दिल्या। अग्रवाल कुटुंबातील सदस्य सौ सुषमा नारायण अग्रवाल, सौ पूजा वीरेश अग्रवाल, साची वीरेश अग्रवाल, निक्षा वीरेश अग्रवाल, शौर्य वीरेश अग्रवाल, वीरेश अग्रवाल, निकिता अग्रवाल मुंबई, नेहा अग्रवाल टाटानगर पश्चिम बंगाल, विशाल अग्रवाल पाचोरा, शुभम अग्रवाल, दीपक अग्रवाल, कांतीलाल अग्रवाल, जगदीश अग्रवाल यांनी दिंडी पालखी सोहळ्यातील वारकरी यांची आस्थेने विचारणा करत प्रत्येकाला प्रसादरूपी भोजन स्वतः वाढवून दिले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन वीरेश अग्रवाल यांनी केले। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। लवकर बर का। गेली 34 वर्ष कैकाडी महाराजांची दिंडी माझ्या घराच्या प्रांगणात येते, याचा मला आनंद आणि अभिमान आहे। त्यांच्या वारकऱ्यांची पायाची धूळ माझ्या घराला लागते, याचाच माझं सौभाग्य आहे। माझं पूर्ण कुटुंब, माझा मुलगा वीरेश, माझी सुनबाई पूजा, माझी धर्मपत्नी सुषमा व सर्वजण घरातले लोक हे या कार्यक्रमाकरता 1 महिन्यापासून तयारी करतात। सगळे पदार्थ निवडून आणि स्वच्छ करून वारकऱ्यांना वाढले जातात। आज या निमित्ताने वारकऱ्यांना सोलापूर चादरीचे वाटप करण्यात आले। 34 वर्षे 34 प्रकारचे वस्तू वाटण्याचा योग मला मिळाला। या सर्वांनी विठ्ठलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणूनच मी आज थोडंफार प्रगती करू शकतो। आज विठ्ठलाची कृपा माझ्यावर आहे, म्हणून आज माझं ज्या ठिकाणी पालखी थांबते त्याच ठिकाणी माझं नवीन दुकान उभं राहिलेलं आहे। त्याच्यात यश मिळव अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना। हो, माझी पुढची पिढी म्हणजे माझा एकच मुलगा वीरेश अग्रवाल, माझी मुलगी नेहा, निकिता, नाती या सर्वच या कार्यक्रमातून प्रेरणा घेतात व ते सुद्धा मनोभावे विठ्ठलाची सेवा करतात। सर्व मान्यवर यांना सर्वांना प्रेमाचा जय हरी। श्री संत कैकाडी महाराज पालखी सोहळा हा प्रतिवर्षी मनमाड ते पंढरपूर असा असतो, परंतु म्हणतात ना काय,
उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढत किंवा तुका म्हणे होता ठेवा तो हा भावा सापडला. अचानक कोपरगावकरांना ही सेवा करण्याची संधी मिळाली. तर मी पुन्हा जास्त अगोदरचे वक्ते सर्व माहिती दिली, सगळे बोलले. जास्त वेळ न घेता पंढरपूर क्षेत्र विश्वधाम श्री संत कैकाडी महाराज यांच्या वतीने मी अगरवाल शेठ परिवारांना शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाचरणी कोटी कोटी त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानतो. कैकाडी महाराज व हबप कोंडीराम काका यांच्या या अविरत चालणाऱ्या दिंडी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याची संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली ते या गावचे प्रतिष्ठित व्यापारी आणि संत परंपरा जपणारे अतिशय योग्य असं आधीच्या महाराजांनी सांगितलं हबप नारायण शेठ अग्रवाल. खऱ्या अर्थाने ते हबप अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय. गेल्या 34 वर्षांपासून नारायण शेठ अग्रवाल ही परंपरा त्या ठिकाणी पार पाडतायत आणि खरोखर कौतुकास्पद. मुळामध्ये महाराष्ट्राचा जर कोणता आत्मा असेल तर ही पांडुरंगाची दिंडी हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आत्मा आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भाविक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून कार्तिकीच्या निमित्ताने असेल, आषाढीच्या निमित्ताने असेल, त्या ठिकाणी पंढरीची पायी वारी करतात आणि आपल्या पांडुरंगाला भेटायला त्या ठिकाणी जातात. महाराष्ट्राला फार मोठी संतांची वारकऱ्यांची परंपरा त्या ठिकाणी. ज्ञानदेव माऊलींनी त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांगितलं त्यातून आपल्याला ज्ञानाचा बोध होतो. तुकाराम महाराजांकडनं आपण भक्ती घेतो. तसेच संत एकनाथ महाराजांकडनं घेतो आणि नामदेव महाराजांकडनं घेतो आणि अनेक मोठ्या संतांकडनं. गाडगे महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या याच्यातून तेही संत होते, स्वच्छतेचे धडे दिले जे आजही आपल्याला त्या ठिकाणी उपयोग. आणि अशा संत परंपरेमध्ये सर्वच लोक वय, जात, धर्म आणि आपला कुणी श्रीमंत नसतो, कुणी गरीब नसतो, सगळेच लोक त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करत त्या ठिकाणी पांडुरंगाकडे वाटचाल करतात. आणि हे करताना त्यांना कुठलाही ऊन पाऊस वारा त्या ठिकाणी थांबू शकत नाही, एवढे ओतप्रोत ते पांडुरंगाच्या भक्तीने त्या ठिकाणी भारलेले असतात. आपण सगळेच त्या ठिकाणी जातो. आपण म्हणतो अतिथी देवो भव, पण प्रत्येक वारकऱ्यामध्ये त्या ठिकाणी पांडुरंगच असतो असं आम्ही मानतो. आणि म्हणूनच या दिंडीमध्ये आपलं जे स्वागत होतं, दिंडीचे आता आमच्या इथं ते मृदुंग घेऊन आहेत, आपण जर बघितलं तर दिंडीचंही स्वागत होतं, यांचंही होतं. लोक आपली दर्शनं घेतात आणि जो पांडुरंगाची दर्शन घेऊन घरी जातो त्याचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यामुळे आपल्यातही त्या ठिकाणी पांडुरंगचा एक अंश त्या ठिकाणी असतो. आपण सगळेच गेल्या अनेक वर्षांपासून जातात. खरं तर माझ्याही मनामध्ये बाळासाहेब आहे जायचंय त्या मार्गाला. आता अजून 5-7 वर्षानंतर हळूहळू हळूहळू हळू ते करू. मी आता काही दिंड्यांना भेटही देतो. आपल्या तालुक्यातले अमित दादा आमच्या आपली इकडे मुळशेतपूरची इथं आहेत ते हे काय मागून हात केलं. ती एक दिंडी आमच्या चुलत्यांच्या घरी नाश्त्याला असते. दुसरी एक पडगावची दिंडी एका दुसऱ्या चुलत्यांच्या घरी नाश्त्याला असते आणि त्या निमित्ताने मी तिथे जातो. असं म्हणतात ना, अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग. बरोबर आहे. याचा अर्थच आहे की इथं जात, भेद, धर्म, वय, व्यवसाय, श्रीमंत, गरीब हे सगळं विसरून सगळे एक होता आणि एकच रंग असतो, तो म्हणजे पांडुरंगाचा रंग त्या ठिकाणी असतो. आपण सगळे त्या ठिकाणी चालला. आता गर्दी तर इतकी, मी मध्ये गेलो होतो मागच्या महिन्यात, नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, तेही थोडासा वशिला लावून घेतलं, नाही तर तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं. देशभरातून लोक येतात आणि ते दर्शन मला मागच्या महिन्यात झालं. आपण सगळे जाताना काळजी घ्या. म्हणून पावसाचं वातावरण आहे, खूप वेगळा पाऊस आहे हा, त्यामुळे आपण सगळे काळजी घ्या. थोडस आपल्या पुढच्या नियोजनामध्ये कदाचित बदल करावा लागला तर तो पण करा, परंतु पावसा पाण्याची त्या ठिकाणी काळजी घ्या.
सोलापूर जिल्ह्यात अजून जायला वेळ आहे, फार मोठा पाऊस तिथं आताच पडलाय. पण हे जरी असलं तर हे काय आपल्याला नवीन नाही. वादळ वारा पाऊस आणि आपली काळजी घेणारा पांडुरंग त्या ठिकाणी आहे आणि तो निश्चितच आपल्याला एकदम आरामात तिथे घेऊन जाईल. आपल्या सगळ्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देतो. नारायण शेठला धन्यवाद देतो की त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, आमच्या हस्ते वारकरी मंडळींचा सत्कार केला. कैकाडी महाराजांची आठवण त्या ठिकाणी बाबांची येते आणि आपण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी येता आलं नाही. मी माझ्या सगळ्यांच्या वतीने जवळपास आता 34 वर्ष आहे की कैकाडी महाराजांची दिंडी ही कोपरगाव नगरीमध्ये येतात. स्वर्गीय कोल्हे साहेब नेहमी स्वागताला असायचे. त्यानंतर आमदार कोल्हेताई किंवा कोल्हे परिवारातलं कोणीतरी सदस्य दरवर्षी त्या ठिकाणी स्वागताला असतं. खरं तर नारायणचंद अगरवाल यांनी इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही आमदार झाले, पहिल्यांदाच दिंडी येते आहे, तुमची उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु काही कारणास्तव या ठिकाणी दिल्लीला आलेलो आहे. मी सगळ्याच वारकऱ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. नारायणचंद अगरवाल यांना देखील खरं तर शुभेच्छा देतो. 34 वर्ष सलग या दिंडीची एका अर्थाने सेवा त्यांचं कुटुंब सर्व त्या ठिकाणी करत असतात आणि आमचेही कुटुंब या निमित्ताने वारकऱ्यांशी संवाद साधतात, त्यांचे आशीर्वाद घेतात, त्यांचे विचार ऐकतात. वारकऱ्यांना देखील मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. वर्षानुवर्ष हजारो वर्ष खर तर आपली परंपरा प्रथा कोणी एका घटकाने जर टिकून ठेवली असेल तर आई नंतर ती वारकरी संप्रदायाने टिकून ठेवलेली आहे. पुढच्या पिढीला संस्कार असतील, आपले आध्यात्मिक धार्मिक परंपरा असतील, या जोपासण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. त्यामुळे सर्व वारकऱ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की वरुण राजा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस चालू आहे. आपण सर्वजण आपला प्रवास सुखकर करावा. कुठेही अडचण आली तर निश्चितपणे त्या ठिकाणी संपर्क साधा. परंतु विठुरायाच्या चरणी आपण सगळेच जण प्रार्थना करूया की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून येणारं वर्ष आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी आणि आनंदमय जावं हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा वारकऱ्यांना शुभेच्छा देतो. नारायणचंद अगरवाल यांना देखील करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हरिभक्त परायण कोंडीराम काका पालखी दिंडी सोहळा च्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये स्वागत करण्यासाठी कोपरगाव शहरातील सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. पांडुरंगाची ही वारी वर्षानुवर्ष आपल्या समाजाला एकतेचा संदेश देत दरवर्षी निघत असते आणि विठुरायाच्या चरणी आपल्या महाराष्ट्राचं किंवा जगाचं कल्याण करण्यासाठी मागणं मागण्यासाठी जात असते. या वारी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल मी प्रथमतः कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत व्यक्त करतो आणि जास्त न बोलता आपला पुढचा हा प्रवास आहे हा निर्विघ्नपणे पार पडावा अशी विठुरायाची मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय. महान तपस्वी कैकाडी बाबा व हबप कोंडीराम काका यांची जो हा पालखी दिंडी सोहळा आहे, ज्याचा आपल्या कोपरगाव शहरात नेहमीप्रमाणे आता एक आगमन झालेलं आहे. तर मी सर्व दिंडीमधील वारकरी भाविकांना, पोलीस प्रशासन, सर्व कोपरगाववासीय यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आपला जो दिंडीचा प्रवास आहे, पुढील प्रवास हा निर्विघ्नपणे निश्चितपणे पार पडेल अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. धन्यवाद. आज आपण सर्वजण अग्रवाल कुटुंबावर प्रेम करणारे इथं उपस्थित आहोत. गेल्या 34 वर्षापासून हा दिंडी सोहळा आणि त्याची सेवा अग्रवाल कुटुंबियाकडून होती
आणि अग्रवाल कुटुंबियामुळे कोपरगाव नगरीतील आपल्या सगळ्यांची ही एक या पालखी सोहळ्याच्या आणि सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची आपल्यालाही संधी मिळते. त्याबद्दल प्रथमतः मी अग्रवाल कुटुंबियाचे फार फार आभार मानतो. त्या 34 वर्षापासून ही परंपरा दरवर्षी त्यांना प्रत्येक वर्षी त्यांचं स्वागत करायचं, त्यांना भेटवस्तू द्यायच्या, त्यांना भोजन द्यायचं आणि त्यांची सेवा करायची. कारण 34 वर्षापासून ही परंपरा नारायण शेठनी चालू ठेवली. तीच परंपरा वीरेश शेठ आणि त्यांचं कुटुंब आहे तेवढ्याच आत्मीयतेने ती करत राहतात. गेल्या 34 वर्षापासून जी ही परंपरा आहे, दरवर्षी गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही बघतो आणि त्यामुळे कोपरगाव नगरीतील सगळ्या नागरिकांना प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळते. आताच आमच्या मित्र संदीपरावांनी सांगितलं का प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपण पांडुरंग बघतो आणि त्या निमित्ताने आपणही पांडुरंगाची सेवा केल्याचा एक मनस्वी आनंद मिळत असतो. संदीपरावांना मी सांगू इच्छितो का गेले 3 वर्ष मी सुद्धा सायकलवर पंढरपूर वारी केली होती. 3 दिवसात जायचो आम्ही, रोज 100 किलोमीटर. आमचे मित्र प्रसाद नाईक आम्ही सगळेच जायचो आणि संदीपरावांनी इच्छा व्यक्त केली लवकरच त्यांच्या बरोबर जाण्याचा योग येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण नारायण शेठ अग्रवाल यांच्या कुटुंबियाच्या वतीने विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला त्याबद्दलही मी नगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि सर्व वारकऱ्यांचेही खूप खूप स्वागत करतो. त्यांचं पुढील प्रवास हा सुखाचा हो याकरता पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कोल्हे कुटुंबीय संजीवनी उद्योग समूहाच्या वतीनेही त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. पांडुरंगाने डोळा भरून पाहू. महान तपस्वी कैकाडी बाबा व हबप कोंडीराम काका यांची पालखी दिंडी आपल्या कोपरगाव वासियांकडे येते. हाच आपल्यासाठी सगळ्यात मोठा सण, हाच आपल्यासाठी सगळ्यात मोठा उत्सव. कोपरगावकरांच्या वतीने, कोपरगावकरांच्या सहकार्याने अग्रवाल परिवार अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू ठेवित आहेत. त्याबद्दल अनेक हात आमच्या पाठीशी उभे असतात. तेव्हा जाऊन हा सोहळा, हा सण हा परिपूर्ण होतो. रोजचं आरती, रात्रीचं जेवण, मुक्काम आणि सकाळ पुन्हा नाश्ता करून दिंडी आपल्या पुढच्या प्रवासाला खडतर म्हणा, आपल्यासाठी खडतर प्रवास असतो मात्र त्यांच्यासाठी तो आनंददायी प्रवास ठरतो. फक्त एकच आशा असते की विठ्ठलाचे दर्शन व्हावं. मला एक आश्चर्य असं वाटतं की ज्या आशेपायी हे लोक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जाऊ इच्छितात, तो क्षण, त्या क्षणी तिथं लाखो लोकांचे भाविक तिथं असतात. कदाचित ज्या आशेने तुम्ही जाताय तरी विठ्ठलाचे दर्शन नव्हतं, कळशाच्या दर्शनालाच तुम्ही आपले भाग्य मानून आपल्या आपल्या मार्गी पुन्हा येतात. हेच खूप मोठं आश्चर्य आम्हाला वाटतं. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी कोणी मदत केली त्यांचे खूप खूप धन्यवाद. वारकरी आले, त्यांनी आम्हाला सेवा करायचा एक अनुभव दिला, एक चान्स दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट मान्य श्री अमितदादा कोल्हे, प्रथम नागरिक परागजी संधान साहेब, सीओ साहेब, PI साहेब, त्याच्यानंतर संदीपजी वरपे साहेब आणि उपस्थित स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच नगरसेवक, मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्रमंडळी, सगळे व्यापारी वर्ग यांचे खूप खूप आभार. तसेच मी सर्वांना या कार्यक्रमानिमित्त एक विनंती करतो की महाप्रसादाचं आयोजन वरच्या हॉलमध्ये केले आहे. सर्वच वारकऱ्यांनी आणि पाहुण्यांनी, सगळ्याच लोकांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. जय हरी विठ्ठल. सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज, महान तपस्वी श्री संत कैकाडी महाराज, हरिभक्त परायण श्री संत कोंडीराम काका व हरिभक्त परायण रामदास महाराज या 4 महान संतांचा पालखी सोहळा गेल्या 48 वर्षापासून हा पालखी सोहळा मनमाड ते पंढरपूर जात आहे. हा दरवर्षी हा पालखी सोहळा 34 वर्षापासून आपल्या नारायण शेठ अग्रवाल यांच्याकडे मुक्कामी येतो आणि नारायण शेठ अग्रवाल या पालखीची एकदम व्यवस्था करतात. ते आनंदाने, प्रेमाने या पालखीची स्वागत करून आणि या पालखीची पूजा करतात व वारकऱ्यांना दरवर्षी वारकऱ्यांना काही ना काही वस्तू भेट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांचा या वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा वाटा आहे.
ते वारकरी संप्रदायाचे जाणते राजे जाणते, त्यांना वारकरी कसं काय म्हणता हे त्यांना कळतं. म्हणून त्यांनी वारकऱ्याची सेवा करण्याकरता त्यांनी हे एवढं मोठं खटाटोप केला आणि एवढी मोठी सेवा आपली करतात. त्याबद्दल त्यांना कैकाडी बाबातर्फे, साईनाथ महाराजांतर्फे, पांडुरंगातर्फे त्यांना कोटी कोटी धन्यवाद.